मोहोळ येथे राहणाऱ्या सुदर्शन कळसे यांनी आपल्या खासगी मालकीच्या जागेत बेकायदेशीर रस्त्याच्या विरोधात सोलापूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी 2 दिवस आंदोलन केले असल्याची माहिती सुदर्शन कळसे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली आहे। या सर्व प्रकरणात मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके, माजी आमदार यशवंत माने, अभियंता टिपू माने, नगरसेवक प्रमोद डोके, ठेकेदार महादेव पासले या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, मी सुदर्शन दत्तात्रय कळसे, राहणार मोहोळ। मी नुकतेच 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी सोलापूर यांना मोहोळ नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराबद्दल एक निवेदन दिलं होतं। माझ्या मालकीच्या जागेत कळसेनगर मोहोळ येथील एक 2-3 मालमत्ता ज्या न्यायप्रविष्ट आहेत त्या ठिकाणी मुख्याधिकारी मोहोळ यांनी बेकायदा नागरिकांच्या अर्जावर हरकत घेत मला जेलमध्ये टाकत माझ्या मालमत्तेवर बेकायदा रस्ते केले। रस्ते करण्यास माझा कसलाही विरोध नाही, परंतु ते रस्ते करताना त्यांनी त्यांच्या इतर लोकांच्या फायद्यासाठी केलेले आहेत, जे मला मान्य नाही। ही माझी वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि न्यायप्रविष्ट आहे। याच कारणाने न्यायालयाच्या आदेशाचा भंग झालेला आहे। त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्याधिकारी या भागाचे नगरसेवक ते ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि त्वरित अटक व्हावी। आणि अजून बऱ्याच बाबीसाठी मी उपोषण आंदोलन केलेलं आहे। यापुढे मी महसूल आयुक्त यांच्याकडे मोर्चा नेणार आहे। या बाबतीत मी महसूल मंत्री यांना कळवले आहे, मुख्यमंत्री यांना पण रीतसर निवेदन दिलेले आहे। यापुढे मी मोहोळ नगर परिषदेच्या सर्व भ्रष्ट कामाबाबत वारंवार हे घेऊन पुढे काम चालू ठेवणार आहे।